परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या गोंडगाव शिवारात शेत बांधावरती खरं तर मी आहे। दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। गोंडगाव शिवारामध्ये या शेतामध्ये आहोत आपण। खरं तर या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर सतत अतिवृष्टी सदृश्य 2 वेळा पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि गोदावरीला आलेल्या बॅकवॉटरमुळे या परिसरातील पिकांची अतोनात नुकसान झाल्याच्या बातम्या आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहे। ज्ञानोबा उजळ हे अल्पभूधारक शेतकरी आहे। त्यांच्या शेत बांध्यावरती आपण खरं तर आहोत। 5 एकर त्यांना शेत आहे आणि त्यात 2.5 एकरवरती त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती। दादा मला सांगा, 5 एकर शेत आहे तुम्हाला, 2.5 एकरवरती सोयाबीन लावला होता, या पेरणी केली होती। या वर्षी किती सोयाबीनचे उत्पन्न झाला त्यामधून? 25 हजाराचं जास्त का आहे, भावच नाही सोयाबीन। आणि मागच्या वर्षी किती कुठं झाला होता? 1 लाख 2 लाख बस 2 लाख रुपयाचं मागच्या वेळी उत्पन्न झालं होतं आणि यावेळी 25 हजाराचं। पण मला सांगा, प्रशासन म्हणते पंचनामे झालेले आहे। तुमच्या भागात पंचनाम्याची काय स्थिती आहे? आमच्या नुकसानीचे पंचनामे झालेत का? पंचनामे नाही झाले, नाही केलेच नाहीत, कोणीच आलं नाही। झालेच नाहीत पंचनामे। मग आता सरकार तर म्हणते की दिवाळीच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले। तुमच्या भागात किंवा तुम्हाला पैसे मिळालेत काही? नाही ना, काहीच नाही भेटलं। बँकेत जाऊन चेक केलं तुम्ही? नाही, काहीच नाही। नाही। मग आता जंगल आपण पाहतोय, शेत तुम्ही या ठिकाणी रब्बीसाठी तयार केलेला आहे। मग आता खरीप पूर्णपणे हातातून गेला, सोयाबीन गेला, आता रब्बीची तयारी आहे, मात्र मदत काही मिळाली नाही? काहीच नाही। आता हे काढून पेरावं लागेल ना आम्हाला, काहीतरी पुढचं बघावं लागेल ना। फक्त या 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टरवर 25 हजाराचं उत्पन्न झालं यावर्षी? या वर्षी 25 हजाराचं। मग आता दिवाळी कशी साजरी करायची? आता काय दिवाळी कशी साजरी करू? आता काय म्हणाल सरकारला मदत देण्या संदर्भात? आता मदत काय, आता सरकारच्या मनावर आहे। तुम्हाला सध्या काहीच मिळालं नाही? काहीच मिळालं नाही। बाबा, गावामध्ये काय मिळालं का दुसऱ्या इतर शेतकऱ्यांना काही माहिती? अजून गावात कोणालाच नाही भेटलं। 1 रुपया नाही? नाही, काहीच नाही, गावात काहीच भेटलं नाही कोणालाच। खरं तर ही परिस्थिती आहे आपण या ठिकाणी गोंडगाव मध्ये पाहतोय। पंचनामे झाल्याचे दावे, मदत मिळाल्याचे दावे सफोल ठरल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या भागामध्ये नुकसान खरं तर झालेलं होतं। अक्षरशः कमरे एवढं पाणी सोयाबीन पिकामध्ये साचलेलं होतं। पंचनामे करण्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येते, मात्र गोंडगावमध्ये एकही शेतकऱ्याचं या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। सरकारची मदत या ठिकाणी पोहोचली नसल्याचं स्पष्ट या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे दिवाळीच्या तोंडावरती नेमकं शेतकऱ्यांनी करावं काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, गोंडगाव, गंगाखेड, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।